मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाणा जिल्ह्यातून या क्षणाची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येतेय. बुलढाण्यात अवैध लाकूड तस्करांच्या साम्राज्याला वन विभागानं सुरुंग लावलाय. नवनियुक्त डीएफओ जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये इतिहासातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीय. बुलढाण्याचे नवनियुक्त डीएफओ जमीर शेख यांनी पदभार स्वीकारताच आपला ॲक्शन मोड दाखवलाय. काल 12 मे रोजी सकाळी त्यांनी स्वतः मैदानात उतरून केळवद येथील सॉ मिलवर धाड टाकली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध सागवान आणि इतर लाकूड जप्त करून ही मिल सील करण्यात आली. इतक्यावरच न थांबता वन विभागाचा हा ताफा दुपारी मलकापूर शहरात धडकला. तिथे एकापाठोपाठ एक 4 सॉ मिलवर छापेमारी करण्यात आली. तर संध्याकाळी दसरखेड MIDC परिसरातील एका सॉ मिलवर धाड टाकून अवैध लाकडाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. या संपूर्ण कारवाईत तब्बल 800 घनमीटरपेक्षा जास्त लाकूड जप्त करण्यात आले असून सर्व संबंधित सॉ मिल चालकांवर वनगुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बुलढाणामध्ये सर्वप्रथम मला जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारित आम्ही चिखली तालुक्यातील केळवद या ठिकाणी सॉ मिलवरती सकाळी आम्ही आमच्या टीमने छापा टाकला. त्याच्यामध्ये जवळपास एक 5 ते 6 घनमीटरचा सागवानाचा माल आणि नीम या प्रजातीचा माल भरपूर प्रमाणात सापडलेला आहे. तर ती सॉ मिल आपण सील बंद करण्यासंबंधी जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया चालू केलेली आहे. त्यानंतर दुसरी माहिती आपल्याला मिळाली होती की मलकापूरमध्ये मोठ्या प्रमाणात इथं लाकडांचा साठा आहे. तर त्या धर्तीवरती आपण जळगाव, जामोद, मोताळा आणि जी आपली मोबाईल स्क्वॉडची टीम आहे त्यांच्या साहाय्याने आपण आज इथं पाहणी केली असता जवळपास एक 5 सॉ मिल आपण तपासले आणि 5 सॉ मिलवरती आपल्याला अवैध माल सापडलेला आहे. त्यापैकी जी MIDC देसरखेडा इथली जी सॉ मिल आहे तर आपण सगळेजण बघत आहोत इथं जवळपास एक 500 ते 600 घनमीटर प्रमाणे इतका माल असू शकतो नीमचा, जो की विदाऊट TP हा इथं आलेला प्रत्यक्षदर्शी आपल्याला वाटतो आहे. तरीही माझी पूर्ण जी टीम आहे ती याचं जे काही मोजमाप वगैरे घेऊन त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे तयार केले जातील आणि त्याच्यावरती कायदेशीर आपण कारवाई करणार आहोत. जिथं तालुका चिखलीमध्ये जी आपण सकाळी जी सॉ मिलवरती कारवाई केली त्या सॉ मिलला तर 100% आपण सील करणार आहोत, कारण की तिथं सागवानाचा भल्या मोठ्या प्रमाणात साठा आपल्याला दिसून आलेला आहे. या ठिकाणी जो साठा आहे याचे डॉक्युमेंट्स वगैरे तपासल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. जवळपास या सॉ मिलमध्ये एक 7 ते 8 ओडिसामधून आलेले काही मजूर लोक आहेत जे कटाईमध्ये इथं मदत करतात. इथं जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली असं सगळेजण लपून बसलेले होते, परंतु जेव्हा त्यांना आपण ताब्यात घेऊ तर त्यांच्याकडनं पूर्ण चौकशी आपण केली जाईल आणि त्याच्यानंतर मग पुढचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान वन विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध लाकूड साठवणूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. आता या कारवाईचा फास आणखी कोणापर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.